स्क्रीन दिसते? Yes, yes, sir. काय एक महिना राहिलाय बाबाजी मास्किला. Okay. Now we'll see some more examples. म्हणजे वडील पुन्हा मिळतं का Okay. तुमचं आधी मिळतं Where you can see the actual use of the loop. Loop हा जो concept आहे किंवा iterative statement हा जो concept आहे that's very important. Okay, because that loops are used in various languages. Means तुम्ही फ्युचर मध्ये जर बघत असाल जावा आहे, पायथन आहे, PHP आहे, प्रत्येक ठिकाणी या लूपचा कन्सेप्ट असणारच आहे. ओके, आणि इथं जर तुम्ही प्रॅक्टिस केली प्रॉपर तर तुम्हाला पुढची लँग्वेज शिकायला पण खूप सोपं जाईल. ओके, सो बी केअरफुल स्टडी कशा पद्धतीने प्रोग्राम्स केले जातात. ओके, थोडस प्रॉपर लक्ष देऊन करा, प्रॉपर लक्ष देऊन समजून घ्या. आता तुम्ही जे लेक्चर्स अटेंड करत आहे तर बऱ्याच जणांपैकी तुमच्याकडे बरेच जण तुमच्यापैकी फक्त लेक्चर ऑन करून टाइमपास करत असतील. सो डोंट डू दॅट. तुम्ही अशा पद्धतीने करू नका. प्लीज फोकस्ड राहून प्रोग्रामिंग स्टडी करा. राईट. तर सध्या आता आपण सांगतो की इथून थोडेसे आपले डिफिकल्ट टास्क चालू होणार आहे. आय रिपीट, इथून थोडेसे आपले डिफिकल्ट ऍडव्हान्स्ड प्रोग्रामिंग कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. की आतापर्यंत आवाज प्रॉपर येत नाही. आवाज प्रॉपर येत नाही. हा सर येतोय सर. ओके, थोडासा नेटवर्कचा इश्यू असेल ज्यांना आवाज येत नाही प्रॉपर. हा, मला एक सांगायचं आहे की आता याच्या पुढचं आपण थोडस जो स्टडी करणार आहोत तो थोडासा ऍडव्हान्स असणार आहे. ऍडव्हान्स असणारे म्हणजे काय, थोडक्यात मला सांगायचंय की आतापर्यंत आपण सर्व बेसिक कन्सेप्ट स्टडी केलेले. ओके, तर आता ऍक्च्युअल प्रोग्रामिंग तुमचे इथून चालू होत आहे. ओके, इथून तुमचे ऍक्च्युअल प्रोग्राम्स किंवा ऍक्च्युअल लॉजिक डेव्हलपमेंट इथून चालू होत आहे. आतापर्यंत सगळा पार्ट फक्त बेसिक मध्ये होता. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्रॉपर लक्ष देऊन याच्या पुढचे सगळे लेक्चर्स, स्पेशली सी प्रोग्रामिंग किंवा माझ्या सब्जेक्टचे लेक्चर्स हे लक्ष देऊन स्टडी करा. कारण तुमचा जो करिअर असणार आहे, ओके, अजून पण मी सांगतोय आपला सब्जेक्ट किती महत्वाचा आहे. या वर्षी जर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले प्रोग्रामिंगच्या संदर्भात असलेले तर पुढचे 2 वर्ष तुम्हाला सोपे जाणार आहे. कारण का, प्रोग्रामिंग हीच तुमची लाईफ आहे फ्युचर मध्ये. लक्षात ठेवा, BCS करून किंवा BCA करून तुम्हाला फ्युचर काय करायचंय, प्रोग्रामिंगच करायचंय. राईट. तर म्हणून तुम्हाला बाकीचे विषय आहेत, इंग्लिश सब्जेक्ट्स आहे किंवा मॅथ्स आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, ते फक्त या वर्षापुरतेच मर्यादित आहेत. ओके, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये या वर्षीच अभ्यास करून पास व्हायचंय. हे विषय तुम्हाला लॉंग लाईफ नाहीये. हे विषय तुम्हाला लॉंग लाईफ नाहीये, पण प्रोग्रामिंग हे तुम्हाला लॉंग लाईफ आहे. म्हणून मी बाकीच्या विषयांचे इम्पॉर्टन्स कमी करत नाहीये. तुम्हाला एवढं सांगायचं आहे की प्रोग्रामिंग वर फोकस करणं खूप महत्वाचं आहे. की जेणेकरून तुमचं करिअर त्याच्यामध्ये आहे. म्हणून डेली जे तुम्हाला सांगण्यात येईल ते टास्क कम्प्लीट करत चला आणि फोकस्ड राहून प्रोग्रामिंग करा. तरच तुमचे प्रोग्रामिंग स्किल इम्प्रूव्ह होणार आहे. नाहीतर कोणीही पास होऊ शकतो. सध्याच्या पिरियड मध्ये ऑनलाईन एक्झाम देऊन कोणीही पास होऊ शकतो. अशा पासिंगला काहीही अर्थ नाही. ओके, तुम्ही स्वतःला किती इम्प्रूव्ह केलं, तुमचे प्रोग्रामिंग स्किल किती स्ट्रॉंग आहे याच्यावर तुमचं सिलेक्शन असणार आहे, हे लक्षात ठेवा. सांगणं माझं काम आहे. बरेच जण लेक्चर अटेंड करताना तुम्ही कशा पद्धतीने लेक्चर अटेंड करताय आय डोंट नो, बट
पण लेक्चर 100% डिवोशन देऊन तुम्हाला शिकवणं हे माझं काम आहे. जे कोणी 50 विद्यार्थी तुम्ही कशा पद्धतीने लेक्चर करताय मला माहित नाही, पण सिरियस होऊन थोडंसं अटेंड करा. राईट राईट सो विल स्टार्ट. So we'll see next program, write the program to display addition of सुजिता गबा सरांना तर सांगून जातो एकच पाठी. बऱ्याच जणांचं म्यूट. आदेश कुंभार सुजिता म्यूट करा प्लीज. Addition of 1 to n numbers. Okay, काय करायचं आहे? Write a program to display addition of 1 to n numbers. आता 1 to n numbers. Suppose n is 5. Value of n is 5 means काय दाखवायचं आपल्याला? 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 is equals to काय येईल? 10. राईट. ओके, तर हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. आता या ठिकाणी सपोज मी ऍक्च्युअली 5 दिलेले आहे. ओके, अशा पण किती पण नंबर देऊ शकतो. 10 दिले तर 1 to 10 नंबर्स. ओके, प्रोग्रामचा क्वेश्चन वाचल्यानंतर एक्झॅक्टली आउटपुट बॅकएंडला आउटपुट काय यायला पाहिजे याची क्लिअर आयडिया तुम्हाला व्हायला पाहिजे किंवा क्लिअर आयडिया तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे आता आउटपुट मध्ये काय यायला पाहिजे? एंटर एन. ओके, सपोज आय पुट 5 फ्रॉम द कीबोर्ड, देन ऍडिशन इज 15 असं यायला पाहिजे. Okay, that is expected output on the screen or black screen असं म्हणू शकतो. Okay, so we'll see. So आता हे तिन्ही जे कमेंट आहेत ते सिंगल लाईन कमेंट आहेत. याला मी काय करतो? मल्टी लाईन कमेंट मध्ये टाकून देतो. So slash star and end with the program begins with main function. Open curly brace. Okay, declare first variables. Which variables are required? Suppose n. आता या ठिकाणी n number आहे. So I take here n. Okay, sum addition करायचं आहे. So sum variable is required and assign the value 0 to that variable. Okay, and then next I take a variable I and start with 1. Okay, that's why I assign the value 1 to that I variable. Right, so the semicolon. Clear screen. Clear. Printf enter n. Okay, scan the value of n here, %d ampersand n. So now I have the value for the variable n. Okay, now I use here while loop, and we know the syntax: while open bracket, then expression. I write the expression here: I less than or equals to n, bracket close. Open curly brace. Statement is here. What I do here, I will add the value of I into the variable sum. Sum is equals to sum plus I, and increase the value of I by 1. So I plus plus semicolon. Okay, put close curly brace, and out of the while loop I displayed the value of a sum. So printf slash n addition from 1 to
percent D is percent D. Okay. First percent D, it means the value of n. Second percent D, it's a value of sum. सत्यजित Semicolon. बरोबर Get ch. Close curly brace. Save the program. चाललंय Add 1 to n dot c. Okay, that is the program. ठीक है. Compile करा याला. You can see 0 warning, 0 errors. Now run the program. Suppose enter n. Value of n is 5. So now you can see the output. Addition from 1 to 5 is 15. That is the program. Okay. So आता प्रोग्राम झाल्यानंतर we should have to trace it. हा प्रोग्राम कशा पद्धतीने रन होतो किंवा कशा पद्धतीने त्याचा फ्लो आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण ट्रेस करणार आहोत. ओके, नाउ यू कॅन सी बिफोर ट्रेसिंग आपण काय करू या ठिकाणी. लूप जर वापरायचा असेल आपल्याला तर आपल्याला 3 स्टेप खूप महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याला म्हणायचं इनिशियलायझेशन. ते तुम्ही इथे पण करू शकता, अदरवाइज व्हाईलच्या सुरुवातीला इथे पण तुम्ही देऊ शकता i is equals to 1. That is the first step for before taking any loop. तुझ्या बाबा सकीरा याला म्हटलं जातं इनिशियलायझेशन. ओके, दुसरा स्टेप इज ऑल्सो इम्पॉर्टंट, that is called test condition. Okay, and now next step important, that is update. ए तुझ्या Okay, initialization, test condition आणि update condition हे तिन्ही स्टेप यायलाच पाहिजे, येणंच मस्ट आहे. हे जर नसेल तर इट शो एरर्स और इट विल नॉट वर्क प्रॉपरली. ओके, विल सी. आता या प्रोग्रामला आपण ट्रेस करूयात. ट्रेस कसं करायचं आहे तर सगळे व्हेरिएबल्स लिहून काढायचे. सुरुवातीला काय घेतलं होतं आपण, n घेतलेला आहे, घेतलेला आहे. सो नाव इथं काय 0. So I assign the value 0 for the sum for I. Next, printf enter n. We are accepting the value for the n. Suppose the value of n is here 5. Okay, so value of n is 5 here. Next, scan केल्यानंतर स्कॅन करतो म्हणजे आपण काय करतो, we are put the value for the variable. Okay, so whatever value I put from the keyboard, it assigned to that variable. Okay, and suppose the value of n is 5 here. Next, पुढे काय घेतलेलं आहे, I equals to 1. So value of I is 1 here. Okay, now actual logic starts here. Check test condition. We know the execution of while loop. While I is less than or equals to n. जोपर्यंत I ची व्हॅल्यू ही n पेक्षा लहान किंवा इक्वल आहे तोपर्यंत हा लूप एक्झिक्यूट होईल. ओके, आणि जेव्हा I ची व्हॅल्यू n पेक्षा मोठी होईल तेव्हा काय होणार आहे, कंट्रोल ट्रान्सफर आउटसाइड दी व्हाईल. ओके, सो स्टार्ट. It will test condition here. Okay, I less than or equals to n. Is it true? Yes. Value of I is less than n. That is true. So if the condition is true, we know control move inside the while loop to execute the statements. Right? So condition is true here. So control inside here. Sum equals to sum plus I. Sum is equals to sum plus I. Sum किती आहे 0. I किती आहे 1. Okay, so 0 plus 1 equals to 1, and that 1 assigned to the again variable sum. Right? So value of sum is now here 1. Value of sum is now here
1. Right here 1. ओके नेक्स्ट या स्टेटमेंट नंतर काय दिलेलं आहे I plus plus means if I apply increment operator with any operand then value of that operand will increase by 1 only. त्या ऑपरँडची व्हॅल्यू किंवा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 ने वाढणार. सो I plus plus म्हणजे I ची व्हॅल्यू 1 ने वाढेल. पूर्वी किती होती I ची व्हॅल्यू 1 होती. सो नाउ इट्स 2. क्लोज कर्ली ब्रेस आहे. आता क्लोज कर्ली ब्रेस असल्यामुळे कंट्रोल बाहेर जाणार नाही. कंट्रोल पुन्हा कुठे जाईल टेस्ट करण्यासाठी जाईल. सो अगेन कंट्रोल ट्रान्सफर टू टेस्ट हियर. आता टेस्ट मध्ये काय दिले परत I is less than to 5 is it true? I ची व्हॅल्यू जी आहे ती n पेक्षा लहान आहे का? यस लहान आहे. सो कंडिशन इज ट्रू. सो कंट्रोल इनसाइड सम इक्वल्स टू सम प्लस I. आता सम किती आहे C1. I किती आहे 2. सो 1 plus 2 3. And that 3 again assigned to the variable sum here. Okay, next I plus plus. So value of I is now here 3. Old value is 2 and after increment the value is 3. Close curly brace आहे. Again top control transfer to the top. Check it. I less than or equals to n. Is it true? Yes. 3 is less than 5. Is it true? So control inside the while loop. Sum equals to sum plus I. सम किती आहे 3. I किती आहे 3. So 3 plus 3 6. Okay. Now that 6 assigned to the variable sum again. I plus plus value of I is now here 4. Okay. Close curly brace आहे. So again control transfer to the test here. Okay. Check it. I less than or equals to n. Is it true? Value of I is 4 and less than 5. Condition is true here. So control inside sum is equal to sum plus I. So value of sum is now here 6 plus 4 that is 10. Okay, I plus plus. Now value of I is here 5. Okay, close curly brace आहे. So again control to test the condition. Transfer to the test the condition. Next I is less than or equals to n. Is it true? Yes. Value of I is not less than. Check it. Not less than. But next operator is here equals to. Means I ची value equals to आहे. Means condition again true. So control inside sum equals to sum plus I. Okay, means 10 plus 5 that is 15. Assigned to the variable sum. Now I plus plus. So value of I is now here 6. Okay, close curly brace आहे. So again control transfer to test here. So I is less than or equals to n. Is it true? Value of I is 6 here. Okay, so condition getting false because value of I is greater than n. Okay, so condition getting false. So control transfer outside the while loop. Control कुठे जाईल while loop च्या बाहेर जाईल. आता while loop च्या बाहेर आल्यानंतर काय आहे printf आहे. Addition from 1 to percent d. 1 to percent d means कोण n. n म्हणजे कोण 5. Addition of 1 to 5 is किती आहे percent d. हा percent d म्हणजे कोण sum. What is value of sum is here 15. Okay, and get ch. Is that clear? Yes, sir. Yes. Okay, तर याला काय म्हटलं जातं ट्रेस करणं. ओके, तुम्हाला पण काय करायचं प्रोग्राम लिहून झाल्यानंतर प्रोग्रामिंगची जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग घेण्यासाठी तुम्हाला प्रोग्राम झाल्यानंतर काय करायचं नोटबुक वर की अशा पद्धतीने सगळे व्हेरिएबल्स लिहून काढायचे. बरोबर. आणि जशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण प्रोग्राम चे स्टेटमेंट लिहित जातो त्याला फक्त त्या व्हेरिएबलवर काय इफेक्ट पडतो ते फक्त ट्रेस करत जायचं. ओके, असं केल्यानं काय होतं तुमचं प्रोग्रामिंग परफेक्ट येतं. प्रोग्रामिंग परफेक्शनचं हे लॉजिक आहे. आता मी फास्ट करू शकतो कारण मला प्रॅक्टिस आहे म्हणून, पण तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रॅक्टिस करावं लागणार आहे. कमीत कमी एका प्रोग्रामची 5 वेळा जर प्रॅक्टिस केली तुमचं प्रोग्रामिंग तुम्हाला जमायला चालू. इट्स क्लिअर? येस सर. ठीक आहे.
सो फॉरवर्ड दिस. हा एका पेज मध्ये बसेल तुमचा प्रोग्राम. आय फॉरवर्ड दिस ऑन युअर ग्रुप. ठीक आहे. आता बघा हा ट्रेस कसा केला जातो याची एक इमेज तुम्हाला मी पाठवतो. ट्रेस करण्यासाठी तुम्हाला एक जास्त आणखी सोपं जाईल. ठीक आहे. सो आता हा प्रोग्राम सेम काय करायचा आहे, डू व्हाईल करायचा आहे. मग काय केलं पाहिजे आता या ठिकाणी डू व्हाईल मध्ये हा व्हाईल कुठे असतो, हा बॉटमला असतो. त्या बॉटमला शिफ्ट करा. ओके. आणि व्हाईल मध्ये इथे डू व्हाईलला सेमीकोलन असतो, पुढचं सेमीकोलन, आणि इथे आपण काय करणार आहोत, डू असं लिहिणार आहोत. ओके, दॅट्स इट. सो कंपाइल द प्रोग्राम, run the program. 5 addition from 1 to 5 is 15. Okay, same program using do while. Okay, ऊपर पाठवतो तुम्हाला. नेक्स्ट using for मध्ये काय करायचं आहे, इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन आणि अपडेट कंडिशन हे एकत्रित करायचे. बरोबर. तर काढूया हे फॉर i equals to 1. ओके. नेक्स्ट टेस्ट कंडिशन i less than or equals to n, i plus plus. हे तिन्ही एकत्रित केलं आपण. मी काढून टाकतो इथून. ओके. नेक्स्ट that's it. हा तुमचा सेम प्रोग्राम युजिंग फॉर. Zero 1 and 0 errors. Run the program. Enter n5. Addition from 1 to 5 is 15. Okay. Control F9. Suppose value of n is 10. Addition of 1 to 10 is 15. Is that clear? Yes, sir. Okay. See the benefit of for loop here. What is the benefit? Instead of using while or do while, तर काय आहे, एकच बेनिफिट आपल्याला मिळत आहे या ठिकाणी की इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन आणि अपडेट कंडिशन आपण हे एकाच ठिकाणी घेऊ शकतो. ओके. म्हणून इनिशियलायझेशन, टेस्ट आणि अपडेट साठी जे तीन आपल्याला 3 लाईन लागत होते, तर ते तिन्ही लाईन एकाच लाईन मध्ये बसत आहे. ओके. म्हणजे आपला कोड शॉर्ट होत आहे, लेंथी प्रोग्राम दिसत नाही फॉर लूपचा वापर केल्यामुळे. सी अजून एक बेनिफिट आहे, फॉर लूपच्या नंतर इथं स्टेटमेंट एकच आहे. यू कॅन सी हियर देयर इज ओनली वन स्टेटमेंट. ओके. इफ देयर इज ओनली वन स्टेटमेंट, then there is not necessary to place the open curly brace and close curly brace. There is a not necessary to put the open curly brace and close curly brace. See, 0 1 and 0 errors. Run the program. ओके. ओपन कर्ली ब्रेस आणि क्लोज कर्ली ब्रेस कधी घ्यायचं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. कधी घ्यायचं असतं, ज्या वेळेस स्टेटमेंट एकापेक्षा जास्त असतात. इथे एकच स्टेटमेंट आहे, सम इक्वल्स टू सम प्लस आय. ओके. सो हियर नॉट रिक्वायर्ड ओपन कर्ली ब्रेस आणि क्लोज कर्ली ब्रेस. घेतलं तरी पण चालेल, पण घेण्याची गरज नाहीये. ओके. So I forward this on your group.
program using while loop. For loop. Okay, we'll move to the next. So, write a program display addition of given 5 numbers. Okay, tell me, क्या concept आहे हा? What is the question and what output expected? इवन नंबर 2 आणि काय करायचं प्रोग्राम मध्ये कोण सांगेल? प्रोग्रामचं नाव वाचल्यानंतर लगेच तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की काय करायचं. सो काय करायचं या ठिकाणी? ऍडिशन ऑफ 5 नंबर. हा, आता हे जे 5 नंबर आहेत, मगाचं काय होतं? ऍडिशन ऑफ 1 to 5 नंबर्स. नाउ हियर ऍडिशन ऑफ गिवन 5 नंबर म्हणजे दिलेले 5 नंबर. दिलेले 5 नंबर, ते 5 नंबर कोणतेही असतील. कीबोर्डवर आपण जे काही नंबर देणार ते नंबर कोणतेही असतील तर त्या नंबरचं ऍडिशन यायला पाहिजे. मीन्स एक्झाम्पल, सपोज तुम्ही कुठले नंबर द्या. सपोज 12 प्लस 6 प्लस 3 प्लस 4 प्लस 3 प्लस 5. त्याचं ऍडिशन काय झालं? 30. 30. ओके, 30 आउटपुट यायला पाहिजे. ते 5 नंबर कोणतेही असतील. ओके, सो write the program for this. आता मी while करून दाखवतोय. आता याचे सगळे पुढचे प्रोग्राम तुम्हाला for नी आणि do while नी करायचे. ओके, लेट्स स्टार्ट. काय काय लागेल? इंटिजर नंबर घ्यायचे, सो नम व्हेरिएबल. ओके, आणि ऍडिशन करायचं आहे. सम लागेल अँड असाइन द व्हॅल्यू 0. ओके, आणि इथे आपल्याला एक काउंटर लागेल 5 नंबर काउंट करण्यासाठी. सो क्लिअर द स्क्रीन. ओके, so here I write here while loop. While before while loop initialization is must, counter is equals to 1. हा काउंटर का घेतलेला आहे? कारण 5 नंबर काउंट करायचे आपल्याला. ओके, काउंट करण्यासाठी की आपण 5 नंबर घेत आहोत तर काउंटर इज इक्वल्स टू 1. कुठपर्यंत जायचंय? 5 पर्यंत जायचंय. सो काउंटर इज लेस देन इक्वल्स टू 5. काय करायचं आहे? एक नंबर घ्यायचा आहे. ओके, नंबर आपण युजर कडे घेणार आहोत. सो मेसेज वी हॅव टू डिस्प्ले हियर एंटर नंबर %d. आणि हा %d म्हणजे कोण आहे? काउंटर. स्कॅन करा त्या नंबरला. %d एम्परसँड नम. स्कॅन केल्यानंतर तो नंबर आपण ऍड करणार आहोत सम या व्हेरिएबल मध्ये. सो सम इज इक्वल्स टू सम प्लस नम. ओके, पुढचा नंबर घेण्यासाठी काउंटर प्लस प्लस क्लोज करी प्रेस अँड आउट ऑफ द व्हाईल लूप डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ सम. addition is %d and display the value of sum here. Okay, that is the program. See, 3 स्टेप आलेले आहेत का? Yes. हा पहिला स्टेप आहे इनिशियलायझेशन. पुढचा स्टेप आपण घेतलेला आहे टेस्ट